नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम विठ्ठलराव साखरे स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर मी मागे म्हटल्याप्रमाणे आपल्याला मागील व्हिडिओमध्ये जो की मोठा लॉंग व्हिडिओ झाला होता स्ट्रॅटेजीवर, त्यामध्ये आपल्याला की संस्कृतवर स्ट्रॅटेजी सांगायची होती शेवटच्या लास्ट 2 महिन्यामध्ये कसे संस्कृतला आपण अभ्यास केला पाहिजे जेणे की आपले पासिंग चांगल्या मार्कने होऊन जावं वगैरे। तर चालू आहे आजच्या व्हिडिओचा कोणता उशीर न करता आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला संस्कृतसाठी पेपर 1 आणि पेपर 2 ची दोन्हीची ब्लूप्रिंट तुम्हाला घेणं आहे नेमकं, आणि त्या ब्लूप्रिंट मध्ये तुम्हाला वेटेज टॉपिक कोणत्या टॉपिकला जास्त मार्क दिलं वगैरे ते पाहायचं वगैरे। जसं की तुम्हाला सांगितलंय की अगोदर तुम्हाला संस्कृतमध्ये जास्तीत जास्त मार्क कव्हर MCQ थ्रू गोळा करायचे, जास्तीत जास्त पेपरमध्ये मार्क MCQ थ्रू तुम्ही गोळा करताना तेवढी तुमची पासिंग सोपी होईल। जसं की आपलं पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, पेपर 1 मध्ये काही तुमचं प्रकरण असे जे सोपे आहेत वगैरे तुम्हाला जास्त मार्क कलेक्ट करता येईल, आणि पेपर 2 मध्ये काय तुम्हाला पूर्ण आयुर्वेद इतिहासवर 20 चे 20 MCQ येणार आहे। 20 चे 20 आयुर्वेद इतिहासवर MCQ वगैरे विचारणार आहे, तर तुम्हाला पूर्ण आयुर्वेद पेपर 2 मध्ये आयुर्वेद इतिहास पूर्ण वाचणं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले त्यापैकी मार्क वगैरे घेता येईल असं आयुर्वेद इतिहास वगैरे करायचं आहे। आणि पेपर 1 मध्ये असे काही टॉपिक आहे ज्याच्यावरून तुम्हाला चांगले मार्क वगैरे मिळतील। जसं की पहिलाच आपल्याला काय दिलंय की संस्कृत वर्ण परिचय यावर 5 MCQ असतात आपल्याला, त्यामध्ये आपल्याला काय माहेश्वर सूत्र, उच्चार स्थानाने वगैरे गेले, बाह्य अभ्यंतर प्रयत्न वगैरे याच्यावर हातचे 5 मार्क आहेत, हातचे 5 मार्क म्हणजे 5 MCQ हातचे आहेत। त्यातच आणखी काय दिलं एक प्रकरण दुसरं पेपर 1 मध्ये संज्ञा प्रकरण वगैरे दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला काय ऱ्हस्व दीर्घ लुप्त वगैरे, उपसर्ग वगैरे, अनुनासिक, त्यानंतर वगैरे उदात्त अनुदात्त वगैरे ही अशी काही प्रकरणे ज्याच्यावर आपल्याला 5 मार्क संज्ञा प्रकारांचे फिक्स 5 MCQ हातचे MCQ म्हणजे 10 MCQ वगैरे हातचे MCQ झाले। त्यानंतर कारक प्रकरण हे पण सोपं प्रकरण वगैरे ज्याला शब्दरूपाने वगैरे येतात जमतात, त्यामध्ये विभक्ती वगैरे प्रकार जमतो वगैरे, शब्दरूपानुसार विभक्ती वगैरे कळतं की रामचं वगैरे रामात कधी होतं तर वगैरे कसं पंचमी वगैरे कसं होतं काय होतं, विभक्ती ज्याला जमतात वगैरे त्याला कारक प्रकरण खूप सोपं जातं वगैरे, आणि कारक प्रकरण खूप सोपं आहे वगैरे। हे हातचे 15 मार्क वगैरे आहेत। त्यानंतर त्याच पेपर 1 मध्ये प्रत्यय हे प्रकरण आहे, प्रत्येक 3 MCQ याच्यावर विचारणार आहे की खूप सोपे वगैरे, जेव्हा हे प्रत्येक प्रकरण पाहणार आहेत खूप सोपं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला कत्वा, तव्यत वगैरे असे काही प्रत्यय आहेत वगैरे की कसे वापरायचे वगैरे, त्यातून वगैरे तुम्हाला MCQ ला क्वेश्चन विचारला जाणार आहे। आणि पुन्हा काय म्हटलंय विशेषण विशेष्यवर 2 MCQ असणार आहे, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला खूप सोपेमध्ये MCQ वगैरे विचारणार पेपर 1 मध्ये। त्यामधले 15 MCQ तर तुमच्या हातातले आहेत, जसे काय सांगितलं संस्कृत वर्ण परिचय वगैरे हातचे 5 मार्क आहेत, त्यानंतर संज्ञा प्रकरणामध्ये हातचे 5 मार्क आहेत, त्यानंतर कारक काही जण मध्ये सर आम्हाला कारक वगैरे अवघड जातंय वगैरे, कारक मध्ये तुम्ही 2 तरी मार्क हातचे असतात, कारण की सोपे वगैरे येतात काही MCQ वगैरे, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी जाते सोपे जातील वगैरे। आणि प्रत्येक प्रकरण बी ह्यातले बी, आणि विशेषण विशेष्य मधले पण 5 पैकी 1-2 वगैरे असं करून 15 जवळपास MCQ तुमचे जवळपास बरोबर यायला पाहिजे तिथं पेपर 1 मध्ये। जास्तीत जास्त मार्क पेपर 1 मध्ये कलेक्ट केले पाहिजे त्यामध्ये नंतर पेपर 1 मध्ये आणखी पुढे काय सांगितलंय की तुम्हाला संधी समास हे 2 असे टॉपिक आहे, आणि कारक पेपर 1 मध्ये संधी समास आणि कारक हे 3 विषय पेपर 1 चा जीव आहे। त्यामुळे तुम्ही संधी, आता तुमच्याकडे वेळ आहे 2 महिने आणखी नाही, संधी करून घ्या वगैरे, त्यानंतर समास वगैरे करून घ्या, कारण संधीला 15 मार्क आहे, समासला 15 मार्क वगैरे, आणि कारकला बी जवळपास 15 मार्कचं वेटेज दिलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये। हे खूप 45 मार्कचं वेटेज आहे 3 टॉपिकला वगैरे दिलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये वगैरे सिलेबसमध्ये। तर आपल्याला हे 3 जर प्रकरण येत असेल तर आपल्या जवळपास पूर्ण पेपरवर कमांड येऊन जातो, संधी समास आणि कारक वगैरे। तर यामध्ये संधी तुम्हाला सुरुवातीला संधी करून घेणे पूर्ण, त्यानंतर समास वगैरे करणे आणि कारक पण करणे, आणि त्यानंतर ह्यासोबतच आणखी काही सोपे टॉपिक ज्याचे हातचे मार्क तुमचे, जसं की SCQ मध्ये सुरुवातीला गेले तुम्ही पाहायला तर त्यामध्ये तुम्हाला संधी पाहायला भेटणार आहे, म्हणजे 5 मार्क संधीमध्ये तुम्हाला जमले तर छान मध्ये तर संधीचे काही मार्क घेऊन चला। त्यानंतर समास तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यानंतर पुन्हा हातचे मार्क आहे अव्यय प्रकरण, खूप सोपं असं प्रकरण असणार जिथं रिकामी जागा भेटणार आहे, तिथं तुम्हाला 5 मार्क वगैरे पाहायला भेटणार आहे। अव्यय खूप हातातले मार्क आहेत, 5 मार्क आहेत, 3 नंबरचा क्वेश्चन असेल अव्यय मध्ये। त्यानंतर शब्दरूपाने तुम्ही हे शब्द पाठ वगैरे करून जाणे, राम वगैरे, मातृ पितृ, त्यानंतर असे शब्द काही ते पाठ करून जाणे वगैरे। तुम्हाला आणखी खूप टाइम आहे, पुरेसा टाइम आहे, 2 महिने तुम्ही खूप इझी वेने चांगले मार्क घेऊन तुम्ही हा सब्जेक्ट क्लिअर करू शकता, चांगल्या मार्कने हा सब्जेक्ट पास करू शकता। शब्दरूपाने करून जायचं म्हणजे जायचंय तुम्हाला। काही मुलं असे असतील जे शब्दरूपाने सोडून जातात, पण तुम्हाला इथं 15 जवळपास 15 नाही 15 मार्क दिलेत,
की शब्दरूपाने वगैरे तुम्हाला 15 मार्क आहेत इथं, की एक एसीक्यू ने एक एलक्यू शब्दरूपाने वगैरे की तुम्हाला पूर्ण 15 मार्क आहेत ह्या टॉपिकवर शब्दरूपाने वगैरे. आणि त्याच्यानंतर हे हा शब्दरूपाने झाल्यावर त्या उपसर्ग हा प्रकार आहे, जेणे की तुम्हाला 22 उपसर्ग असतील जे पाठ करून जाणे. 22 असे वाक्य आहेत ते पाठ करून जाणार आहे. ते तुम्ही 22 वाक्य जसेच जाऊन ते पेपरमध्ये तुम्हाला जे विचारलं असेल प्रचं काय उपचं काय वगैरे ते हे तुम्हाला जसंच तसं लिहायचे आहे. ते 22 वाक्य पाठ करून हातचे 5 मार्क आहेत वगैरे हे सोडायचे नाहीये. त्यानंतर वाक्ययोजित वगैरे आहे की ज्यामध्ये वाक्य तुम्हाला येत येतं. असं काही जणांमध्ये सर आम्हाला संस्कृत वगैरे जमत नाही, तर व्हायला प्रयत्न करायचा आहे. इथं हातचे मार्क आहेत, सोडायचे नाही. आणि धातू रूपाने हे तुम्हाला फिक्स धातू 5 पाठ करायचे. धातू तुम्हाला पाठ करून जायचे, जसं की लटलाकार, लंगलाकार, लोटलाकार हे जे 5 आपले काळ वगैरे दिलेत आपल्याला, जे आपल्याला धातुरूपांमध्ये दिलेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे असे जे लटलाकार, लंगलाकार, लोटलाकार असे दिलेत आपल्याला. हे पाठ करून जाणे धातुरूपाने, जसं मी व म सी थ तिथं अंती वगैरे तुम्हाला जसं जसं पाठ करून जाणे ते तो हातचे मार्क आहे. त्यानंतर पुन्हा 8वा क्वेश्चन येतो आपल्या एसीक्यू मध्ये कारक पाहिला. कारक यामध्ये सोपा प्रकरण तुम्ही अभ्यास करा, आणखी खूप टाइम आहे तुमच्याकडे कारक प्रकरण करायला. जसं की तुम्हाला सांगितल्यापर्यंत त्यानंतर खाली एलिक्यू सुरुवात पाहायला गेलं की शब्दरूपानेचं पुन्हा एलिक्यू पाहायला मिळतो. दुसरा एलिक्यू आपला समासवर पाहायला मिळतो. तिसरा एलिक्यू आपल्या संधीवर पाहायला मिळतो. आणि चौथ्यामध्ये एलिक्यू मध्ये आपल्याला प्रत्यय 5 मार्कला म्हणजे हातचे मार्क आहेत आपले प्रत्यय, कत्वा वगैरे, शत्रू, तव्यत वगैरे. त्यानंतर वाच्य प्रयोग वगैरे हे असा आपल्याला पेपर 1चा पॅटर्न आहे. ह्यामध्ये संधी पेपर 1 साठी संधी, समास आणि कारक हे 45 मार्क जवळपास वेटेज कव्हर करतात. हे तुम्हाला आतापासून ह्याची तयारी लागणे. आणि त्यानंतर हातचे कोणते मार्क आहेत जे तुम्हाला फिक्स भेटणार आहे. संस्कृत वर्ण परिचयाचे 5 मार्क जे असतील एमसीक्यूचे ते तुमचे हातचे मार्क आहेत. संज्ञा प्रकरणचे 5 मार्क आहे. 10 एमसीक्यू तर हातचे तुम्हाला, ज्यांना संस्कृत विषय खूपच हार्ड जात असतात 10 एमसीक्यू तुमचे हातचे. त्यानंतर मग पुढे पाहायला गेलं तर अव्यय जे तुम्हाला लिहायचे वगैरे त्याचे 5 मार्क एसीक्यू ते तुमचे रिकाम जागेमध्ये येतील वगैरे. ते अव्यय वगैरे त्या जागेत भरायचे वगैरे, ते तुम्हाला हातचे 5 मार्क आहे वगैरे. त्याच्यानंतर उपसर्ग जे पाठ करायचे जसे तसे ते हातातले मार्क आहेत 10. हे हातातले मार्ग आहेत जे अव्ययचे 5, उपसर्गाचे 5, 10 आणि धातू रूपांचे 5 म्हणजे असे 15 आणि ते 10 25 मार्क हे हातातले मार्क आहेत जे तुम्ही पेपर 1 मध्ये इझी वेने सगळ्यात जास्त तुम्ही इझी वेने घेऊ शकतात. आणि त्यात नंतर एलक्यू मध्ये प्रत्येक प्रकरण त्यातले बी 5 मार्क म्हणजे जवळपास 30 मार्क तुमचे जे कोणते अव्ययचे, उपसर्गाचे, धातुरूपाने आणि प्रत्यय हे 20 मार्क आणि 10 मार्क एमसीक्यू 30 मार्क. ते 30 मार्काचे तुमचे हातातले 30 मार्क पेपर 1 मधले. त्यानंतर मग संधी, समास आणि कारक हे तुम्हाला करून जाणे, ज्याने की संधी, समास, कारक आणि त्यानंतर वाक्ययोजित वगैरे तुम्ही शब्दरूपाने करताल तर आणखी तुम्हाला पेपर इझी वे जास्त मार्क मिळणार. त्यानंतर पेपर 2चा पॅटर्न सांगतो की पेपर 2 मध्ये कसं असणार आहे. तुम्ही शब्दरूपाने पाठ केलं तर शब्दरूपानेच खूप तुम्हाला फायदा होणार आहे संस्कृतमध्ये. शब्दरूपाने आणि धातुरूपाने हे 2 टॉपिक करून म्हणजे जा, आणखी खूप टाइम आहे तुम्हाला. शब्दरूपाने आणि धातुरूपाने करा. त्यानंतर पुढे येतंय एसीक्यू पहिला पेपर 2चा आपल्या शब्दरूपाने आणि धातुरूपाने. आता काही विद्यार्थी काय म्हणतात सर पेपर 1 मध्ये काही मार्क असले पेपर 2 ला कव्हर होतात का? हो होतात, पण त्यासाठी तुम्हाला मार्क चांगले पाहिजे. पेपर 1 मध्ये जवळपास तुम्हाला 40च्या वर मार्क पाहिजे. जेव्हा तुम्हाला पेपर 2 मध्ये 60च्या अवतीभोवती म्हणजे कव्हर होऊन जाईल. जे 40 आणि 60 दोन्ही मिळून 100 होऊन तुमचे पासिंग इझी थ्रू निघून जाईल. त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला तर पेपर 2चं पाहूया. पहिलं तुम्हाला असणार एसीक्यू धातुरूपानेवर, शब्दरूपाने, धातुरूपाने लिखत म्हणून असणारे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा असणारे तुम्हाला अन्वय आणि त्याचा अर्थ आपल्या मातृभाषेत वगैरे लिहायचा की अन्वयच तुम्हाला अर्थ काय. अनुवाद काय जर म्हणतात अन्वय म्हणजे काय, तर अन्वय म्हणजे काय असतो की आपल्याला एक श्लोक वगैरे दिला जातो. ते श्लोकचा कसा असतो आपल्याला काही चेंजेस वगैरे करून मागं पुढे शब्द वगैरे करून ते बरोबर सिक्वेन्समध्ये श्लोक लिहावा लागतो. आणि त्याचा मराठीमध्ये आपल्या श्लोकचा अर्थ कळाला तो श्लोकचा अर्थ लिहावा लागतो वगैरे. तर आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्हाला द्यायला की अन्वय कुठून आपल्याला विचारला जाऊ शकतो वगैरे. ते पूर्ण सिलेबसच्या प्रिंटमध्ये आहे आपल्याला काय कुठून विचारला जाऊ शकतो वगैरे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय दुसरा आणि तिसरा तर अन्वयवर म्हणजे अन्वयचे 10 मार्क आहेत आपल्याला इथं. त्यानंतर वाच्यप्रयोग पण खूप छान टॉपिक आहे वगैरे.
त्यामध्ये कर्तृवाच्य, कर्मवाच्य, भाववाच्य तुम्हाला जमलं पाहिजे. ज्याला जमत नसेल त्यांनी तुटकं फुटकं होण्यास शिकण्याचा प्रयत्न करा आणखी पण. ज्याला जमत असेल त्याला ऑल द बेस्ट आहे, कारण की ते चांगल्या मार्कने खूप पुढे त्यांना येणार आहे. आणि ज्याला जमत नाही त्याने आतापासून थोडं तयार राहू द्या, कारण की तुम्हाला खूप मोठा पुरेसा आणखी टाइम आहे ह्याच्यात आणखी खूप काही शिकण्यासाठी. त्यानंतर टिप्पणी आणि निरुक्ती ह्याचे हातचे 10 मार्क आहेत. टिप्पणीवर एक SQ आणि टिप्पणीवर निरुक्ती हे 5 आणि 5 10 मार्क तुमचे हातचे मार्क पेपर 2 मध्ये हे तुम्हाला आले म्हणजे आले पाहिजे. टिप्पणी मराठीत लिहायची आहे, म्हणजे तुमची मातृभाषा तुम्ही जे पेपर लिहिणार आहे वगैरे त्यात तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. टिप्पणी आणि निरुक्ती हे तुम्हाला SQ मधले खूप छान, म्हणजे 10 मार्क हातातले मार्क आहे, सोडायचे नाहीये. त्यानं संस्कृत भाषेत अनुवाद करणे, म्हणजे तुम्हाला एक काय असेल तिथं एक द्यायला असेल 7वा SQ मध्ये, की एक मराठीमध्ये काहीतरी पॅसेज वगैरे द्यायला असेल, किंवा एक कथाचा काहीतरी सुरुवात किंवा मधला कोणता तरी भाग द्यायला असेल किंवा काहीतरी दिला असेल, तर ते तुम्हाला काय करायचं संस्कृत भाषेत अनुवाद करायचा, संस्कृत भाषेत लिहायचं वगैरे. सहजासहजी आपल्याला ज्या कथा आहे, पंचकथा आहे वगैरे, त्या 5 कथामधल्या वगैरे आपल्याला एक सुरुवातीला किंवा शेवटचा कोणता पण पाठ विचारला जाऊ शकतो. मग ह्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये तो आपल्याला कथामध्येच आलेला आहे की कथाच विचारलेल्या आहेत. त्या कथाच्या सुरुवातीच्या जे पहिले 4-5 लाईन आहे त्याचं संस्कृतमध्ये अनुवाद करा म्हणून असं विचारलेलं आहे आणि बराच वेळा आलेलं आहे. पण तुम्ही पूर्ण कथा त्या पंचकथा वगैरे छान वगैरे करून जाणार, जसे शपनक कथा वगैरे आहेत त्या आपल्याला छान त्याचा अभ्यास करून वगैरे, की संस्कृतमध्ये ते मराठीतून संस्कृत कसं ट्रान्सलेट केलंय ते जसं तसं पाठ करून जायचंय तुम्ही, कारण तुम्हाला टाइम आहे. जर होत असेल तर पाठ करा, कारण की सुरुवात आणि फक्त शेवट हे फक्त मधलं तेवढं करू शकतात तुम्ही. मधलं जर नाही केलं तरी पण चालेल वगैरे सध्यासाठी तरी. आणि ते करताना तर तुम्हाला जर आला लग बाय चान्स सुरुवात किंवा शेवट, तर तुम्हाला छान मार्क वगैरे मिळू शकतात वगैरे. त्यानंतर पुढं मातृभाषेत अनुवाद करा. आपल्याला असा क्वेश्चन येणार आहे, 8वा SQ असणार आहे, ते की संस्कृत भाषेत द्यायला असेल त्याला मातृभाषेत करायचा आपल्याला. हा 8वा SQ असणार आहे. तुम्हाला खूप छान मार्क वगैरे देऊन जाणार आहे, कारण की स्वतःच्या भाषेत करायचं आहे, तुमच्या हातातले मार्क आहेत. आता ही तल्ले 5 मार्क, तर SQ मधले तुम्हाला अनुवायचे 10 मार्क, टिप्पणी आणि निरुक्तीचे 10 मार्क आणि मातृभाषेतले 5 मार्क, जवळपास 25 मार्क हातातले मार्क आहे पेपर 2 मधले SQ आणि त्यात शब्दरूपाने वगैरे तुम्हाला धातुरूपाने ह्यात जमत असेल आणखी तुमची भर पडणार आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आता LQ टॉपिक बघून ह्यात काय सांगितलंय. आता पेपर 2च्या LQ पाहिला आपल्याला असणार आहे, एक तर पॅसेज येईल ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक संस्कृतचा असा पॅरेग्राफ वगैरे दिला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चनची उत्तर संस्कृत भाषेमध्ये लिहावं लागतील. नाही त्याला और काय असेल की एक संस्कृतची आपल्याला कथा असेल, ज्या 5 कथा आपल्याला दिल्या शपनक कथा, त्या कथामध्ये आपल्याला एखादी कथा अशी असेल की जी संस्कृत भाषेत लिहायची आहे, ट्रान्सलेट म्हणजे मराठीत असेल आणि ती संस्कृत भाषेत लिहायची. हा आपला पहिला LQ असेल. जर पॅसेज आला तर सोपं जाईल वगैरे, आणि जर नाही आला तर मग तुम्हाला संस्कृतची ती कथा जशा तशा पाठ करणे आणि त्या पाठ तुम्हाला ते लिहिल्यावर तुम्हाला ती लिहायची आहे संस्कृत भाषेत. दुसरा LQ असणार आहे टिप्पणी लिहा म्हणून, 10 मार्काला असणार आहे आपल्याला टिपा लिहा. हातातले मार्क आहेत पेपर 2 मध्ये, जास्तीत जास्त मार्क पेपर 2 मध्ये कव्हर करता येतात. काही जण म्हणतात पेपर 1 मध्ये जास्त मार्क कव्हर करता येतात, पेपर 2 मध्ये नाही, हे चुकीचं आहे. पेपर 2 मध्ये पण मार्क जास्त कव्हर करता येतात, फक्त कळलं पाहिजे आपल्याला काय लिहायचंय आणि काय गोळा करायचंय. त्यानंतर उत्तर आणि वगैरे आपल्याला काही 5 मार्काला तिसऱ्या LQ मध्ये 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातात, त्याचे उत्तर संस्कृत भाषेत द्यावं लागतं आपल्याला. ते उत्तर आणि लिहा ते हातातले 5 मार्क आहेत. त्यानंतर निरुक्ती व पर्याय लिहा, हे पण हातातले 5 मार्क आहे. निरुक्ती लिहायचे आणि त्याचे पर्याय वगैरे लिहायचे की काय आहे काय नाही. त्यानंतर चौथा दिला अन्वय व वाक्यार्थ. अन्वय व वाक्यार्थामध्ये पुन्हा अन्वय असेल आणि वाक्याचा अर्थ वगैरे लिहित पुन्हा आपल्याला असा हा LQ आहे, त्यामध्ये आपल्याला पदच्छेद वगैरे असेल ते सगळं काही ह्याच्यात लिहावं लागतं. हे असं 4 LQ मध्ये. पेपर 2 मध्ये तुम्हाला हातातले मार्क, अन्वयचे हातातले मार्क आहेत, टिप्पणी व निरुक्तीचे हे पण हातातले मार्क आहेत, ते तुम्ही जाऊ द्यायचे नाहीये. उत्तर आणि वगैरे झालं. त्यानंतर मातृभाषेत कन्व्हर्जन करा आणि त्यानंतर कथा असेल, त्या कथा तुम्ही जर सुरुवाती आणि शेवटचे पॅरेग्राफ पाठ केले तर तुम्हाला कथा पाठ करून गेल्यावर तुम्हाला हातातले मार्क आहेत, जेणेकरून तुमचे ते पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क गेन करतात. अशा पद्धतीने आपण पेपर 1 आणि पेपर 2 मधले काही सिंपल टॉपिक सांगितले आहेत.
आणि काय तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं ते पण सांगितलं, जसं की पेपर 1 मध्ये संधी समास आणि कारक तुम्हाला फिक्स करून जायचे. आणखी तुम्हाला 2 महिन्याचा खूप पुरेसा टाइम आहे, ज्यामध्ये तुम्ही खूप काही कव्हर करू शकता. इझी वेने तुमचा हा सब्जेक्ट क्लिअर होणार आहे. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला छान अभ्यास करायचा संधी समास आणि कारक पेपर 1 मध्ये. आणि संस्कृत वर्ण परिचय, उच्चार स्थानाने, संज्ञा प्रकरण, त्यानंतर कारक वगैरे जर केलं तर तुमच्या हातातले 15 मार्क आणि प्रत्ययाचे 3 MCQ आणि विशेषण विशेषचे 2 MCQ, हे 20 मार्क तुमचे पेपर 1 चे MCQ तुमच्या हातात असणार आहे. आणि धातुरूप आणि शब्दरूपाने पाठ करून जायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त. त्यानंतर जर पेपर 2 मध्ये पाहायला गेलं तर अन्वय, टिप्पणी, निरुक्ती हे तुमच्या हातातले टॉपिक आहे, ते सोडून जायचे नाही. तुम्हाला खूप छानपैकी अभ्यास करायचा ह्या विषयाचा. त्यानंतर ज्या कथा असतील त्या कथा तुम्हाला जमल्या तर पाठ करा, कारण की या कथावर तुमचा एलेक्यू पण पडू शकतो किंवा एसीक्यू तर असणारच आहे. आणि पॅसेज जर आला तुमचा लक बाय चान्स तर खूप छान मार्क तुम्हाला ह्यामुळे मिळू शकतात. आणि उत्तर आणि वगैरे तर खूप सोपं आहे की तुम्हाला संस्कृत भाषेत उत्तर देणे आणि ते. आणि वाच्यप्रयोग जमल तर शिका, आणखी याच्यावर खूप पुरेसा टाइम लावा, वाच्यप्रयोग करा. कर्तृवाच्य, कर्मवाच्य कसं होतं, भाववाच्य कसं होतं, ते सगळं काही शिकून घ्या. आणि मातृभाषेत कन्वर्जन, मातृभाषेतल्या हे खूप हातातले छान मार्क आहेत, ज्यामध्ये तुम्ही खूप काय करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी नवीन वर्षात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे नवीन वर्ष खूप छान जावं, तुमचे खूप छान अभ्यास व्हावं आणि तुम्ही खूप छानपैकीने पेपर लिहून छान मार्काने पास व्हावं, हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या व तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहात, असेच करत राहा. ह्यासाठी बी धन्यवाद वगैरे. आणि चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.